रामोशी समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांची शासकीय कार्यालयात छायाचित्र लावून दरवर्षी जयंती साजरी करावी, धनदांडगे तसंच सरकारनं ताब्यात घेतलेल्या रामोशी समाजाच्या वतीनं जमीन परत कराव्या, बेरड तसंच रामोशी जातींचा समावेश अनुसूचित जातींमध्ये करावा आणि उमाजी नाईक यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात पुरुषांच्या बरोबरीनं महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन या मोर्चाला पाठिंबा दिलाय। आमचा विश्वास आहे की हे आम्हाला न्याय मिळवून देत्यान। याच्यामध्ये अनेक सरकार आले, अनेक गेले, पण त्याच्यामध्ये रामोशी समाजाने इथून मागेही उठाव केला, पण आजपर्यंत रामोशी समाज एवढा कधी चिडला नाही। याच्यामध्ये रामोशी समाजाचा कुठल्याही सरकारने अंत पाहू नये। जर ही 6 मोर्चे झाले आणि याच्या पुढचं जर बाकीचं काही जर घडलं तर त्याला सरकार जबाबदार असेल। रामोशी समाज इथून पुढच्या काळात गप्प बसणार नाही, असं आपल्याला या ठिकाणी ठामपणे सांगतो। आमच्या मागण्या आद्य क्रांतीवीर उमाजी नायकांची शासकीय जयंती व्हावी, त्यांना आद्य क्रांतीवीर म्हणून घोषित करावं, आमच्या उन्नतीसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं, ज्या आम्हाला इनामी जमिनी मिळाल्या होत्या त्या काही जमिनी शासनाकडे आहेत, काही जमिनी दंडगाने लुटलेल्या आहेत, तर त्या जमिनी सरकारने आम्हाला परत द्याव्यात आणि आमच्या समाजाला न्याय मिळवून द्यावा, यासाठी आम्ही हा मोर्चा काढत आहोत।